आमिनं गुण्डमाख्यं नयननिखिललोकः धारमालोकयेशं श्रवणशृणुनितान्तं पुण्यकीर्तिमहन्तं भवगदशमनं तं वाणिसंवर्णयाशु भवगदशमनं तं वाणिसंवर्णयाशु जे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गणानाञ्च दुकूलचोरम् अनन्तकर्मार्जितपापचोरं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। जो चौयोगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धे जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करे तया नमन श्री दत्तात्रया तया नमन श्री दत्तात्रया। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सकाळच्या सत्रामध्ये आपण श्री दत्तात्रेय प्रभूंचे कार्तवीर्य राजाला वरप्रदान आणि त्याला जी पथ्ये सांगितलेली होती ती पथ्ये त्याच्याकडून बिघडली आणि सहस्रार्जुनाचा अंत झाला। पुढची अर्धी रात त्याच्यात राहिलेली आहे, तिथून आपण सुरुवात करणार आहोत। कामधेनूला नेण्याचा प्रयत्न जेव्हा सहस्रार्जुन करतो, त्यांचे सैनिक करतात, कामधेनूच्या गळ्यामध्ये दोर बांधला जातो आणि मग तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करतात। जात नाही ती कामधेनू, तेव्हा तिला फटके वगैरे मारल्यानंतर ती संडास करते, लघवी करते आणि त्याच्यातून सैन्य तयार होतो। त्या सैन्याचं आणि सहस्रार्जुनाच्या सैन्याची त्या ठिकाणी युद्ध चालू होतो। त्यावेळेस रेणुका आणि जमदग्नी यांचा मुलगा परशुराम कैलासाला महादेवाकडे पाशुपतास्त्राचा अभ्यास करत असतो। त्या टायमाला महादेवाने त्याला सांगितलं, कारण ब्रह्मांडस्थ आहे महादेव, ही कैलासीची प्रमुख देवता। तिला समजलं की याच्या आई वडिलांवरती संकट आलेलं आहे आणि म्हणून परशुरामाला सांगतात, तू ताबडतोब तुझ्या आई वडिलांकडे जा, त्यांच्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे। त्याप्रमाणे परशुराम येतो आणि मग नंतर परशुरामाचं आणि सहस्रार्जुनाचं युद्ध होतं। त्यामध्ये सहस्रार्जुन मारला जातो। का मारला गेला? दत्तात्रेय प्रभूंनी सांगितलेलं होतं, स्त्री हत्या, गौ हत्या आणि ब्रह्महत्या करू नको। आयुष्यात तू अजिंक्य राहशील आणि शेवट तुला मी मोक्ष सुद्धा देईल। परंतु प्रभूंनी, दत्तात्रेय प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पथ्ये त्याच्याकडून बिघडली, तिन्ही पथ्ये त्याच्याकडून घडली, ती पाळल्या गेली नाहीत। स्त्री हत्या झाली, गौहत्या झाली, अर्थात कामधेनू ही सुद्धा ब्रह्मांडस्थ आहे आणि रेणुका ही ज्ञान विग्रह आहे विश्वेची। त्याच्यामुळे रेणुका जखमी होऊन पडली
आणि कामधेनूवर ते वार केला, तीही स्वर्गाला निघून गेली. परंतु वात केला आणि जी आज्ञा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला दिलेली होती ती फेल गेली. सहस्रार्जुनाचा अंत झाला. परशुराम आला, त्याने सहस्रार्जुनाला मारलं, त्याचा मृत्यू झाला. सगळी सैन्याची इंदुळी झाली आणि मग रेणुका जखमी होऊन पडलेली होती त्या ठिकाणी. आईला भेटायला गेला तेव्हा रेणुका सांगते, बाळ, आम्हा दोघांनाही तू सह्याद्री पर्वतावर घेऊन जा आणि तिथे आमची कोरी भूमिकेला निक्षेप कर. त्या टायमाला परशुराम म्हणतो, मला माहिती नाही कोरी भूमिका कशी असते, कुठे असते, नाही मला माहिती. रेणुकेने सांगितलं, तू जा तिथे, तुला श्री दत्तात्रय प्रभू भेटतील, त्यांना विचार आणि त्यांच्या हातानेच आमचा निक्षेप कर, म्हणजे आमचे संस्कार श्री दत्तात्रय प्रभूंकडून कर. असं सांगितल्यानंतर परशुरामाने सांगितलं, मी दत्तात्रय प्रभूला ओळखत नाही, मी कसं ओळखणार आहे. त्या टायमाला रेणुकेने सांगितलं, तुझ्या या कावडीच्या, आम्हाला तू कावडीमध्ये घेऊन जाणार ना, एका पारड्यामध्ये आईला ठेवणार, एका पारड्यामध्ये पित्याला, आणि दोघाची कावड खांद्यावर ते घेऊन तू माहूरला घेऊन जा. आणि ज्या टायमाला समोर दत्तात्रय प्रभू येतील त्या टायमाला तुझ्या या कावडीच्या वेळूला कोंब फुटेल. असं प्रात्यक्षिक घडेल. त्या टायमाला समोर जी व्यक्ती ती दत्तात्रय प्रभू आहे असं तू समज आणि त्यांना मग कोरी भूमिका विचार, त्यांच्या हातानेच आमचा त्या ठिकाणी अंत्यसंस्कार कर. परशुरामाने कावड खांद्यावर घेतले, आई बापाला कावडीमध्ये त्यांची प्रीत ठेवली आणि ती कावड खांद्यावर ते घेऊन मातापुराला म्हणजे माहूरला, त्या सह्याद्री पर्वतावर ते तो आला. तर दत्तात्रय प्रभूंना शोधायचं कुठे, कावड घेऊन चाललेला होता. आणि आता ज्या ठिकाणी त्रिमुखी दत्ताचं मंदिर ज्या टेकडीवरती आहे ती टेकडी तो चढत होता. चढून वरती गेला आणि तिकडून श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा खांद्यावर ते कावड घेऊन येत होते. तर दत्तात्रय प्रभूंच्या खांद्यावर ती कावड कसली होती, काय होतं त्या कावडीमध्ये. श्री दत्तात्रय प्रभूंनी पारधी वेशामध्ये त्याला दर्शन दिलं. एक पारधी आहे, त्याच्या खांद्यावर ते मांसाने भरलेली कावड, पशूंची हत्या केलेली आहे, त्या पशूंचं मांस त्या कावडीमध्ये होतो. अशा स्थितीमध्ये पुढे 2-4 कुत्री, माग 2 कुत्री, पुढे 2 कुत्री, अशा प्रकारे पारध्याच्या सोबत आहेत. खांद्यावर ते कावड आहे आणि पारध्याचा वेश श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे. समोर दत्तात्रय प्रभूच्या समोर जेव्हा परशुराम कावड घेऊन गेला, दत्तात्रय प्रभू उतरणेला लागलेले होते. वरून खाली येत होत्या, वरून खालून वर जात होता. दोघांची भेट झाली त्या ठिकाणी आणि याच्या वेळूला कोंब फुटला. कोंब फुटत असताना जेव्हा वेळूचा कोंब निघतो ना तेव्हा मोठ्याने आवाज होत असतो. त्या वाळलेल्या वेळूला त्याच्यातून कोंब फुटला, टर दिशे आवाज निघाला आणि कोंब निघाला बाहेर. अरे, आईने सांगितलं होतं दत्तात्रय प्रभूंची भेट झाल्यानंतर तुझ्या कावडीच्या वेळूला कोंब फुटेल. तर हे दत्तात्रय प्रभूच आहे. कावड खाली ठेवली आणि पाय धरायला समोर गेला. त्या टायमाला श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हणतात, अरे परतासर,
मला शिवू नको, मी पारधी आहे. हात जोडून दत्तात्रय प्रभूंना नमस्कार केला परशुरामाने आणि सांगितलं, नाही महाराज, तुम्ही दत्तात्रय प्रभू आहात. तुमच्याच हाताने माझ्या आईने सांगितलं आमचा निक्षेप कर, आणि ज्या टायमाला तुझ्या कावडीच्या वेळूला कोंब फुटेल ना, समोर जी व्यक्ती असेल ती दत्तात्रय प्रभू. आपण दत्तात्रय प्रभू आहात, माझ्यावर कृपा करा. दत्तात्रय प्रभूंनी कावड खाली ठेवली, दोघांचं संभाषण झालं आणि पुन्हा परशुरामाने कावड खांद्यावरती घेतली. पुढे दत्तात्रय प्रभू, मागे परशुराम कावड घेऊन निघालाय. कोरी भूमिकेला आल्यानंतर तिने कावड ठेवली. दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाला सांगितलं, सर्व तीर्थ तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी तुला सर्व तीर्थ आणावे लागेल, 7 समुद्राचं पाणी वगैरे आणावं लागेल, त्यासाठी तुला अत्यंत प्रयास करावे लागतील. कावड ठेवून सर्व तीर्थतळ जे आहे आता, त्या सर्व तीर्थतळ्याकडे दत्तात्रय प्रभू परशुराम दोघे पोचलेले आहेत. दत्तात्रय प्रभू सांगतात, जा लवकर, विलंब करू नको. श्री परशुरामाने श्री दत्तात्रय महाराजांना विनंती केली, महाराज आपण जिथे हा तीर्थ सर्व तीर्थ आहे ना, 7 समुद्राचं पाणी मी आता कधी आणणार, नाही वडिलांचा संस्कार कधी करणार, तुम्ही जिथे आहात तिथे सर्व तीर्थ आहे. सांगितल्यानंतर मग श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला बाण मारायला लावला त्या सर्व तीर्थ तळ्यामध्ये. तिथे बाण मारला, पाताळातून पाणी वरती उडालं आणि त्याच्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वतः आपले चरण त्या ठिकाणी धुतले. परशुरामाने श्री दत्तात्रय प्रभूचे चरण त्या पाण्याने धुतले. ते सर्व तीर्थ झालं आणि ते सर्व तीर्थ घेऊन दोघही ज्या ठिकाणी रेणुकीचा अंत्यसंस्कार करायचा होता तिथे गेले. श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वतः रेणुकीचा संस्कार त्या ठिकाणी केला. सर्व तीर्थ म्हणून त्या तळ्याला आपण काय म्हणतो, नाव पडलं सर्व तीर्थ तळ. श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, इथे बाण मार, आणि बाण मारल्यानंतर पाताळातून खाली वरती पाणी आलेलं आहे. आपण त्याला सर्व तीर्थ तळे असं म्हणतो. त्याच ठिकाणचे विशेष आपण नमस्कारण्यासाठी आणतो. त्या किल्ल्यामध्ये किल्ला होता, तिथे अजून बाजूला त्याचे अवशेष आहेत. मोठमोठाले असे हॉल वगैरे आहेत. एकूण देवी शिरूकडून जर पायी आपण गेलो व भयंकर झाडी आहे आणि भुयारामधून जावं लागतं. भुयारामधून गेल्यानंतर त्या किल्ल्याचे मोठमोठे हाल, घोड्यांच्या बागेची व्यवस्था, ते हाल मोठमोठे आहेत. परंतु त्या ठिकाणी सगळा अंधार असतो, कोणी प्रयत्न सहसा करत नाही. आम्ही मात्र एकदा केला होता. आम्ही त्यातून गेलो. मोठमोठ्या बॅटऱ्या घेऊन आम्ही गुरुकुलमध्ये असताना 1 वर्ष माहूरला सगळे विद्यार्थी आम्ही गेलो 7-8 जण. आणि त्या टायमाला आम्ही प्रयत्न केला, चला तिथून भुयारातून रस्ता आहे म्हणतात, जाऊया आपण. वरती सगळा डोंगर आहे, खाली मोठमोठे वेरूळचे जसे हाल आहेत तसे मध्ये मोठमोठाले कोरोण असे हाल बनवलेले आहेत. त्याच्यातून आम्ही गेलो होतो, पण गेल्यानंतर पश्चाताप झाला. इतक्या अंधारात बॅटरीचे लाईट काही करत नव्हते काम. असं वाटायचं इथे काही श्वापद लपलेले असले आणि अचानक आलं तर करणार आपण काय. परंतु केला आम्ही प्रयत्न, देवाने काही होऊ दिलं नाही. त्याच्यातून आम्ही गेलो त्या सर्व तीर्थतळ्याला. आता अलीकडे नाही जात कुणी आणि जाऊही नाही, फार धोक्याचं आहे. अशा प्रकारे या लीळेतून आपल्याला शिकायचंय काय, कशासाठी सांगितली सगळी लीळा.
परमेश्वर अनंत हाताने देत असतो. कार्तवीर्य राजाला त्या सहस्रार्जुनाला सांगितलं, तुझं नाव सहस्रार्जुन पडेल. 1000 बाहू दिल्या, वळंकित पृथ्वीचं राज्यही दिलं, परंतु त्याला टिकवता नाही आलं. फक्त 3च पथ्य होतं: स्त्री हत्या नाही करायची, गौ हत्या करायची नाही, ब्रह्महत्या करू नको. हे जर वचन जसं तर तसं पाळलं असतं तर खऱ्या अर्थाने परमेश्वराचा मोक्ष त्याची देही त्याला मिळाला असता. सगळ्या यातापासून, सर्व दुःखापासून मुक्त झाला असता. परंतु परमेश्वर देवाने सांगितलेलं ते करत नाही. आणि आपणही जर देवाने सांगितलेलं ते नाही जर आपण केलं तर मात्र आपणही त्याच पंक्तीत बसतोय, नाही का? म्हणून आपल्याला त्याच्यातून ही शिकवण घ्यायची की आम्हाला जे जे काही सांगितलेलं आहे देवाने, आमच्या स्वामींनी, 5 अवतारांनी जे जे काही सांगितलेलं आहे ते जर केलं तर आपल्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. अशा प्रकारे परमेश्वराने एकदा आश्वासन दिल्यानंतर तो पूर्ण करत असतो. परंतु मात्र आपण मात्र त्याला जसं तसं आपण ते अनुसरत नाही. देवाने तुम्हाला सांगितलं की व्यायाम करत राहा. आपण करतो का? आपल्याला आराम आवडतो. या शरीराला आराम जर दिला तर त्याच्यापासून अनेक रोगाचा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी होतो, हे का नाही? या शरीराला हालचाल पाहिजे. या लीळा चरित्रामध्ये श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा आरोग्याचं खूप महात्म्य सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला कुठले आजार होणारच नाही. होतील का? म्हणून या श्लोकामध्ये गोपाल कृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? युक्त आहार विहारस्य. तुमचा विहार म्हणजे आचरण प्रणाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत. काय सांगितले याच्यात? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. 3 नंबरला कर्म सांगितलेले आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु म्हणजे जे काही करायचे आहे ते कर्म सुद्धा शुभ आहे का अशुभ आहे, याच्यापासून मला फायदा होईल का तोटा होईल, हा विचार आपण करायला पाहिजे. करतो का आपण? आपण तो करत नाही. युक्त चेष्टस्य कर्मसु. कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं. तो संन्यासी झाला तरी कर्म करावेच लागते. आणि नामधारक जो कर्मयोगी आहे त्यालाही कर्म करावेच लागतात. संन्याशाला कर्म करावे लागतात का नाही? कर्माचा त्याग केला का याने? याचे कृषी कर्म सुटले असतील, शेती करायचं सुटलं संन्यास घेतल्यानंतर. परंतु आमच्या स्वामींनी कर्माची व्याख्या सांगताना एक सूत्र सांगितलं उद्धरण प्रकरणामध्ये, हे का नाही? कर्माचा नाश कुठे होतो? आपण जे जे आजचे केलेले कर्म आहेत, अनेक प्रकारचे लेप जोडलेले आहेत, या लेप नाशल्या कुठे जातात? ते नाशल्या जातात अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्माचा नाश आहे आणि सामान्य ज्ञानामध्ये मळाचा नाश होतो. या जीवाने मळ जी रचना केलेली आहे मायेच्या आज्ञेने, परमेश्वराच्या इच्छेस्तव मायेने जीवाला तमातून हरितामध्ये आणलं आणि हरित स्वरूपामध्ये मायेचं जे मायेच्या स्वरूपाचे एकूण 13 विभाग आहेत त्याच्यापैकी तम स्वरूप हे पहिले, ज्या ठिकाणी सगळे मूळ सृष्टीत या तमामध्ये सगळे जीव होते, तिथून परमेश्वर आज्ञेस्तव, परमेश्वर प्रवृत्तीस्तव मायेने तमातून हरितामध्ये आणले. सूत्रपाठ कोणी कोणी अभ्यासलाय मला सांगा, हात वर करा. मग मी त्यालाच प्रश्न विचारेन, सर्वांना नाही विचारत. कोणी कोणी अभ्यासला सूत्रपाठ करा. एक जण तरी कोणीतरी हात वर. मी केलाय बाबा सूत्रपाठाचा अभ्यास. नाहीच केला.
मग सांगून काय उपयोग नाही नाही का. संसरणामध्ये या जीवाने मळ रचना कशी केली, हा तमामध्ये कसा होता, तमातून हरित स्वरूपामध्ये कसा आणला, कोणी आणला. परमेश्वराने मायेला प्रवृत्ती दिली सृष्टी रचनेची, तेव्हा हा तम स्वरूपामध्ये मायेचे सगळे जीव होते. तिथून मायेने तमातून त्याला हरित आणले. कसे आले जीव, माया स्वरूपी एक देशी तम असे, तमो निमग्न जीव माया स्वरूपी असते. आणि मग परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्न जीवा चैतन्य महम ऐसे उपजवी. कुठे चैतन्य महम जीवाला उत्पन्न केलं, तमामध्ये केलं. आणि तिथे हा चैतन्य महम म्हटल्यानंतर खोटं बोलला ना, ते चैतन्य ते मी आहे, हा आहे का चैतन्य. कारण त्याच्याशिवाय रचना करता आली नसती मायेला. आणि म्हणून तमामध्ये जीवाला मायेने चैतन्य मग, अरे जीवा तुला अजून मी चैतन्य मग म्हणायला सांगितलं, तू म्हटलंच नाही. आणि मग जीव म्हटला ते चैतन्य ते मी आहे. हे अन्यथा ज्ञानाची कल्पना त्या ठिकाणी करायला लागली. अन्यथा ज्ञानास्तव काय झालेलं आहे, जीव तमामधून हरितात आला. मग परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्न जीवा चैतन्य मम ऐसे उपजवी. माया काय केलं मायेने, माया जीवा ते विकरे संचरे भिये प्रसवे हलवी डोचली उगळी लोटी. याला गर्भाष्टक सूत्र या ठिकाणी म्हटलेले आहे. गर्भाची अवस्था जशी असते ना, गर्भातून मुलगा बाहेर कसा येतो, कशी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया या सूत्रामध्ये सांगितली. तशाच प्रकारच्या तमामध्ये असलेल्या या जीवाला मायेनं बाहेर काढलं. चैतन्य मम म्हटलं, चैतन्य मम जीवा जन्म बोलीजे. 3 प्रकार झाले. चैतन्य मम म्हटल्यानंतर काय झालं, 3 प्रकार झाले. कोणते झाले, चैतन्य मम जीवा जन्म बोलीजे. जीवाला जन्म झाला म्हणजे तम स्वरूपातून हरित स्वरूपामध्ये तो आला. अन्यथा ज्ञान बोलीजे. मग हा चैतन्य आहे का जीव, नाही आहे. मग ते अन्यथा ज्ञान, जे तो नाही ते म्हटला तो ते मी आहे. म्हणून ते अन्यथा ज्ञानाची निर्मिती झाली. अन्यथा ज्ञान बोलीजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अद्यमळ बोलीजे. अद्यमळ या जीवाला त्या ठिकाणी लागला. अद्यमळ हा धातू कलंकरण्या जीव सुरपीचा दोष तोच गुंतून आला अन्यथा ज्ञानाची कल्पना केल्यामुळे. आणि मग पुढे विश्वेपासून यक्षणीपर्यंत सकळ देवतेचे मळ हे मायेने त्याला रचायला लावले, नाही का. खूप मोठे 27 सूत्र आहेत. संसरणाची एकूण 27 सूत्र आहे. कशी कशी मळ रचना केली. आता तुम्ही सूत्रपाठच नाही अभ्यासला किंवा सूत्रही तुम्ही वाचले नाही तर मग मी काय सांगू. आणि म्हणून युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. पुढे स्वामींनी भरपूर सांगितलंय. आणि याच 9 प्रकरणाच्या उद्धरण प्रकरणामध्ये अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर याच्या कर्माचा नाश होतो. आणि सामान्य ज्ञानामध्ये जे जीवाने मळ रचले ते पुन्हा नासल्या जातात. म्हणून आमचे स्वामी म्हणतात, कर्म कशाला म्हणावे. कर्माची व्याख्या करताना यत् क्रियते तत्कर्म, स्वामी असं म्हणतात. संस्कृत सूत्र आहे ते. स्वामींनी सांगितलं यत् क्रियते तत्कर्म, जे केल्या जातं त्याला कर्म असं म्हणतात. यत् क्रियते तत्कर्म म्हणून कर्म. आणि कर्म शब्दे कर्म बोली जे, कर्म शब्दे मळ ही बोली जाती. म्हणजे मळ रचना जीवाने केली हे सुद्धा कर्म आहे. इथपर्यंत स्वामींनी व्याख्या सांगितली की मळाची रचना जीवाने केली हे सुद्धा कर्मच आहे. संन्यासाला सुद्धा कर्म आहे. त्याला अटन बिजन भिक्षा भोजन करायलाच सांगितलंय. सत्संगात भेटी शुश्रूषा, ज्ञानाची पूर्तता करण्यासाठी आपण्यापस्थित नाता विरक्ताचा संग करावा असं सांगितलेलं आहे.
आपल्याला ते आधी ज्ञान पाहिजे, कर्म करण्यासाठी आधी ज्ञान पाहिजे. इकडे गोपाल कृष्णांनी सुद्धा अर्जुनाला आधी ज्ञानाचं निरूपण केलं. ज्या टायमाला पहिली शरणागती पत्करली अर्जुनाने, सकाळीच तुम्हाला सांगितलं कोण्या श्लोकामध्ये, गीतेचे पारायण करत असाल तुम्ही, गीताही नाही झाली का, गीता करून घ्या वैशुताईकडून, गीता करा, सूत्रपाठ करा, महत्वाचं आहे. तेच जर नाही केलं तर मग काय केलं आपण. कार्पण्य दोषो पहता स्वभाव पृच्छा वित्वम धर्म सम्मोढ चेतः यस्त्रे येशान्निष्ठितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शादिमां त्वं प्रपन्नम. ही पहिली शरणागती अर्जुनाची. तर मी तुमचा शरण आलेला तुमचा शिष्य आहे, माझं रक्षण करा असं म्हटल्यानंतर गोपाल कृष्णांनी त्याला खऱ्या तत्वज्ञानाची सुरुवात केली. तिथून भगवंत सांगतात, अरे बाबा हा जीव कसा आहे, नासतो विद्यते भाव न अभाव विद्यते सतः उभयो अपि दृष्टवंतस्त्वनयोस्तत्वदर्शिवी न असत विद्यते भाव. असत वस्तू जी आहे ना, ती भावरूप कधी असू शकत नाही, ती नष्ट होते, ती नाशवान आहे. पण जी सत वस्तू आहे, नित्य वस्तू आहे, तिचा अभाव ती नष्ट कधी होत नाही. म्हणून जीव ही सत वस्तू मध्ये आहे. चारी पदार्थात जीव सांगितला का नाही? श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं, श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, श्री गोपाल कृष्णांनी या श्लोकापासून पुढे बरेच श्लोक जीवाबद्दल सांगितले. नासतो विद्यते भाव न अभाव विद्यते सतः उभयो अपि दृष्टान्तस्तनयोस्तत्वदर्शिभी. अरे तत्वदर्शी अजिवाला अशा प्रकारचा की तत्वदर्शी लोक जे आहे, तत्वज्ञान जाणणारे जे आहेत ना, ते सांगतात की सत्वस्तूचा नाश कधीच होत नाही. आणि म्हणून जीव सत्वस्तू मध्ये आहे, तो कोणापासून निर्माण झाला नाही, ती वस्तू भावरूप आहे. आता तुम्हाला बरंच सांगितलं असतं, पण तुमच्या डोक्यावर नको जायला, नाही का? त्याच्यासाठी मी संसरणाचे सूत्र काही घ्यायचं ठरवलं होतं, परंतु तुम्हाला नाही समजणार ती, म्हणून सोडून दिलं तिथेच, नाही का? त्या तीन सांगितलं तुम्हाला. तमातून हरितामध्ये तमामध्ये जेव्हा चैतन्य महाम उत्पन्न केलं, त्याच टायमाला तीन गोष्टी झाल्या. चैतन्य महाम जीवा जन्म बोलीचे, अन्यथा ज्ञान बोलीचे, आद्यमळ बोलीचे. तो आद्यमळ जीवा जीव स्वरूपी लागल्यानंतर या जीवाचा विकास किती आहे देवाने सांगितलं. या जीवाचा विकास तमामध्ये किती आहे नाही माहिती तुम्हाला, मी सांगतो मग. 100 ब्रह्मांड विकासाचं जीव स्वरूप त्या ठिकाणी आहे. किती आहे? 100 ब्रह्मांड. आता व्यक्त ब्रह्मांड किती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. किती आहे व्यक्त ब्रह्मांडाची मर्यादा, किती सांगितली देवानी आपल्याला? आपण कशामध्ये आहोत? ब्रह्मांडामध्ये आहेत ना. मग देवाने सूत्र सांगितलं की अनंत जीव, अनंत देवता, अनंत ब्रह्मांडे. ब्रह्मांड हे अनंत आहे. पण एका ब्रह्मांडाची मर्यादा किती? व्यक्त ब्रह्मांडाची मर्यादा आहे 56 कोटी योजने. औरस चौरस किती आहे? 56 कोटी योजने. ही विश्वेची मूर्त आहे. त्या विश्वेच्या मूर्तीमध्ये हे आपण आहोत, त्याला ब्रह्मांड असं म्हणतात. 56 कोटी योजनाचे. कर्मभूमीची मर्यादा किती सांगितली? कर्म म्हणजे आपला भारत देश, याला कर्मभूमी असं म्हटलेले की जिथे कर्माची निष्पत्ती होते, पाप पुण्याची निष्पत्ती होते. पुण्य केलं तर पुण्यही लागतं, पाप केलं तर पापही लागतं. देवाने आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी दृष्टांतामध्ये विस्तृत त्याची व्याख्या केलेली आहे. परंतु या हिमा सेतू मध्ये 5 शते कर्मभूमी असं स्वामींचं सूत्र आहे. हिमालयापासून सेतुबंध रामेश्वरी ही औरस चौरस जी भूमी आहे 500 योजन. या 500 योजनाचे एकूण क्षेत्रफळ किती होतो? हे तर 500 योजन आहे हिंदुस्थान मध्ये.
आणि ब्रह्मांड आहे 56 कोटी योजनाचे. हे व्यक्त ब्रह्मांड आहे. अव्यक्त ब्रह्मांडाची मर्यादा आहे 500 कोटी योजनाची. मग गणित शास्त्र तिथे अपुरं पडते, नाही का? तर अशा प्रकारे या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत. आणि म्हणून तो जीव जो आहे तो आद्यबळ लागल्यानंतर 90 ब्रह्मांड आकर्षण बसला, त्याला 10 ब्रह्मांड शिल्लक राहिला हा जीव. त्याच्यानंतर विश्वेचा मळ रचला, किती आला? विश्वेचा मळ रचल्यानंतर विश्वेच्या मळा इतका आला, तिच्या स्वरूपा इतका आला. तिचं स्वरूप किती आहे? एका ब्रह्मांडाचं तिची मर्यादा किती? 56 कोटी योजने. अशा प्रकारे भैरवाचा मळ रचला. विश्वेची मर्यादा ती किती आहे? 500 आपलं 56 कोटी योजने. त्याच्यानंतर भैरवाच्या मळाची मर्यादा म्हणजे भैरव स्वरूपाची मर्यादा आहे 50 कोटी योजने. त्याच्यानंतर प्रत्येक स्थानीच्या देवता, भैरवाच्या नंतर शेषयाची मर्यादा, त्याच्यानंतर कैलास वैकुंठीची मर्यादा, त्याच्यानंतर स्वर्गाची मर्यादा, त्याच्यानंतर अंतराळ, अष्टदेवनी आणि कर्मभूमी. मग किती योजने राहिला हा जीव? शेवटी अशा प्रकारे या जीव स्वरूपाला आकर्ष बसत गेला. शेवटी तो मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा जीव आला तेव्हा त्याची मर्यादा किती आहे? आता सोपं सांगतो तुम्हाला, जवळ आलं. आपल्या शरीराची जी आकृती किती आहे? 3.5 हात आहे. ज्याच्या त्याच्या हाताने माणसाची उंची किती आहे? 3.5 हात. कोणाची 5 फूट 4 इंच असेल, कोणाची 2 इंच असेल, कोणाची 1 इंच असेल. काही फुटके थोडेफार असतात, नाही का? तर त्यांच्या हाताने ते 3.5च भरतात. माणसाच्या शरीरामध्ये आल्यानंतर याचा व्याप तेवढा राहिला, पण किड्या मुंग्यामध्ये गेल्यानंतर, सफरजंतूमध्ये गेल्यानंतर त्या जीवाचा व्याप किती राहिला हे तर समजते का नाही? अशा प्रकारे म्हणून नासतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतः. सजीव असते तिचा नाश कधी होत नाही. आणि म्हणून आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये, या गीता शास्त्रामध्ये सांगितलंय की याची मर्यादा, हा शरीर सोडल्यानंतर या जीवाचे काय होते, कुठे जातो, या त्यासाठी यांनी जे आयुष्यामध्ये विकल्प आचरलेला आहे त्या विकल्प असतो, त्याला प्रतदेहाची निर्मिती होतीये, त्याला प्रेतदेह म्हटलं. त्या प्रेतदेहामध्ये हा जीवात्मा या शरीरातून निघाल्यानंतर त्याला प्रेतदेह आक्षेप्त, ते आपल्या कर्तृत्वाने आपण जे काही जसा विकल्प आचरला असेल त्याप्रमाणे ते प्रेतदेह मिळतं. ते नाशण्यासाठी देवाने उपाय सांगितला. नाणिया का ईश्वर अवतार काही स्वीकारती त्या जीवाच्या प्रेतात तया प्रेताचे सगुण होय. म्हणजे त्या प्रेतत्वातून तो जीवात्मा निघतो. नाही जर दशक्रिया घातली तर तो जीवात्मा म्हणजे सामान्यपणे या प्रेतदेहाचं आयुष्य आहे 12 वर्षाचं. आणि त्याच्यामध्ये अजून काही मंत्र तंत्र जापे वगैरे हे जर केलेलं असेल, भयंकर विकल्प आचरलेला असेल, छीत हो केलेली असेल, विकल्पाचे अनेक प्रकार आहेत. 4 प्रकारचे विकल्प: हिंसारूप विकल्प, देवता जनित विकल्प, संग्रह रूप विकल्प आणि इच्छक इच्छा रूप विकल्प. एक प्रकार विकल्पाचे आहेत. संग्रह रूप विकल्प आणि इच्छक इच्छा रूप विकल्प हे तुम्ही आचरले, देवाने त्याच्यावरती आघात केला. ते माणसाच्या ठिकाणी नाही पाहिजे. आणि हे जर आचरले तर मग अष्टग्रहाच्या जाती जर झाल्या तर 12 8 96 या प्रेतत्वाचं दुःख भोगावं लागतं. किती? 96 वर्षापर्यंत. सामान्यपणे साधारणपणे त्याचं आयुष्य मात्र 12 वर्षाचं आहे. परंतु नाणिया किंवा ईश्वर अवताराने जर त्याचं
त्या 10 दिवसाच्या 80 प्रहराच्या आत त्याच्या प्रित्यर्थ दशक्रिया घेतली. नाणियांनी त्या निमित्ताने त्याच्या प्रित्यर्थ त्या प्रेतत्वातून त्याची मुक्तता व्हावी म्हणून ग्रास घेतला, अन्नदान ग्रहण केलं, तर ते प्रेतदेह फुटतं, ते भांड फुटतं, त्याच्यातून त्याची मुक्तता होते. आणि म्हणूनच देवाने सांगितलं की परमेश्वराच्या नात्याने तो जीव, तो वासनिक गेला, नामधारक गेला किंवा संन्यासी गेला, कुणी जो काही गेला, तो माझ्या नात्याने, ईश्वराच्या नात्याने आपला तुमचा कोणीतरी तो लागतोय का नाही. हे संसारिक नाते हे तर तुटपुंजे नाते आहे, परंतु परमेश्वराशी आपला नातं मात्र प्रत्येक जीवाचं आहे. परमेश्वर जीवाचा नित्य बंधू. बंधुत्वाचं नातं परमेश्वराचं आहे का नाही. आणि आपलं नातं सेवकाचं आहे. जीवाचं नातं परमेश्वराशी काय आहे. आपण सेवक म्हणून परमेश्वराशी नातं आहेच ना. पण मग त्या परमेश्वराच्या नात्याने आम्ही सगळे भाऊ बहीण आहोत. एकमेकाचे कोणीतरी लागते त्याच्या भल्यासाठी. सुतकाचं जर ग्रस्ताश्रमी असेल, तो नामधारक असेल, गेला असेल, तर त्याला सुतक आहेत, कारण त्यांनी शेंडी आणि कासोट्याचा त्याग केलाच नाही, म्हणजे संन्यास धर्मामध्ये तो पदार्पण केलंच नाही, तर मग त्याचं सुतक पाळल्या जातात. सुतकाचं तर संन्यासी खात नाहीत. आणि मग दशक्रिया कशी घातल्या जाते. काही लोक आम्हाला एक प्रश्न विचारतात, बाबा सुतकाचं नाही खात म्हणता, आणि मग आमच्या घरी दशक्रिया तर कसे काय. तो देवाचा आदेश आहे म्हणून खातो आम्ही. देवाने सांगितलं तुमचा कोणीतरी लागतो, म्हणून त्या जीवाचं कल्याण होण्यासाठी, त्याचं 12 वर्षाचं कमीत कमी दुःख नष्ट होण्यासाठी तो प्रेतत्वातून लवकर निघावा, आणि नंतर त्याची वाटचाल पुढे जी असेल, चांगल्या प्रकारची वास्तविक अवस्था त्याने पार केलेली जर असेल, तर त्याला परमेश्वर पुन्हा युक्त देह देऊन त्याची दांडपाळी पूर्ण करून परमेश्वराला त्याला उद्धरायचं असतं. हा सगळा उद्धरण व्यापार परमेश्वराचा. त्या उद्धरण व्यापाराला तू परमेश्वराचा साधक आहेत ना, सेवक आहे. बंधुत्वाचं हे नातं आहे परमेश्वराशी. सगळे नाते आपले त्या परमेश्वराशी. म्हणूनच व्यासांनी सुद्धा म्हटलं, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवः. तू सर हे देवा, तू माझी आहे, तू माझा बाप आहेस, तू माझी बहीण आहे, तू माझा बंधू आहे, तू माझा गुरु आहे. तुकोबांनी सांगितलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू, भव नदीची उतर पैल पार. तुकोबांनी ही म्हटलं की कृष्ण माझा माता आहे, कृष्ण माझा पिता आहे, बहीण बंधू चुलता, सगळी नाती त्या परमेश्वराशी आपली जोडलेली आहेत. आणि म्हणून ते सुतक जरी असेल, त्या नामधारकाला त्याच्या मुखामध्ये 5 नाम आहेत आणि माझं स्मरण केलेलं आहे. आणि म्हणून माझा तुम्हाला आदेश आहे त्या ज्ञानियांना की त्याला त्या दुःखातून सोडवण्याची ताकद तुमच्या ठिकाणी आहे. ती ज्ञानशक्ती ते कार्य करत असते, त्याला प्रेतत्वातून काढण्याचं. आणि म्हणून तुम्ही तेवढ्यापुरतं इतर टायमाला खाऊ नका, परंतु तो विधी करून तो तुमचा कुणीतरी लागतोय आणि माझा तुम्हाला आदेश आहे म्हणून त्याला अनुचित असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे. उचित सर्वासाठी नाही, ते कोमळ सोमळाने ते खाऊ नये, परंतु ज्ञान जारठ्य ज्याच्याकडे आहे ते ज्ञानी त्या परमेश्वराची प्रार्थना करत असतात आणि तो विधी करून त्या ठिकाणी ती दशक्रिया घेतल्या जाते. का माझा आहे. एरवी इतर
जो परमेश्वराचा साधक नाही, याच्यामध्ये मुखामध्ये परमेश्वराचं नाव नाही, कोट्यावधी पैसा त्याला दिला तरी तो मात्र एक घास खाणार नाही. अशा प्रकारे हे ज्ञान गारठ्य आपल्या ठिकाणी व्हायला पाहिजे, यायला पाहिजे. आणि म्हणून वास्तविक अवस्था त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला आम्ही लगेच घर सोडा असं नाही सांगत, परंतु ती अभ्यासाची वृत्ती आणि ती अवस्था आपल्याला प्रकट होण्यासाठी हे अत्यंत गरज आहे का नाही? वास्तविक अवस्थेमध्ये तुम्हाला ते ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञानाशिवाय उद्धार नाही. परमेश्वर ज्ञान देऊन उद्धरिती. ज्ञान हे मुख्य कारण आहे उद्धरण्याचं. ते आपल्या जवळ पाहिजे. त्या ज्ञानाने उद्धार होणार आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रिया त्याच्यासाठी आहे. चाल दर्शन करायला जा, जेणेकरून जीवस्वरूपी योग्यता होतात. ते 4 साधन सांगितले. 2 जड साधन आहे, स्थान आणि प्रसाद. जड आहे, परंतु हे प्रसाद वंदन केल्यानंतर काय होते, स्थान वंदन केल्यानंतर काय होते, त्या जीव स्वरूपाची योग्यता, ईश्वर प्राप्तीची योग्यता त्याच्यामध्ये स्मरणाने काय होते. दृष्टांत ऐकले का नाही? दृष्टांतामध्ये भिंगुर्टीचा दृष्टांत सांगितलेला आहे देवाने. भिंगुर्टीचा दृष्टांत. भिंगुर्टी तुमच्या घरामध्ये घर बनवते मातीचं, तिला भिंगुर्टी असं म्हटलं. देवाने तो दृष्टांत सांगितलेला आहे. पाहिली का ती भिंगुर्टी? माशी असते एक माशी, मोठी माशी. तिला कोणी कुंभारीण म्हणतात. त्या माशीला व्यवहारामध्ये कुंभारीण अशी म्हणजे मोठी माशी असते. पावसाळ्याच्या टायमाला ती काय करते, किंवा हिवाळ्यात सुद्धा पिकावरचे ते पहिल्यांदा काय करते, माती आणते. माती आणते, तिच्या तोंडातून चिकट असा द्रव निघत असतो. ती माती तोंडामध्ये घेते, तिचा चिखल बनतो. त्या चिखलाने थोडं 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 आणून असं मोठं घर बनवते. हे का मातीचं घर बनवते ना आपल्या घरामध्ये, भिंतीला इकडे तिकडे सुनाट जागा जिथे आहे तिथे ती बनवते. बनवल्यानंतर ते घर तयार झालं का, मग पिकावरची एक एक आळी आणून ती त्या घरामध्ये साठवते. परंतु नुसतं ते साठवते नाही, ती घरामध्ये आळी कोंबली तिने का तिला एक ठणका मारते. पाठीमागच्या बाजूला तिला काटा असतो, ती काटा रुपते त्या आळीला. इतक्या वेदना त्या जीवाच्या शरीरामध्ये, त्या आळीच्या शरीरामध्ये इतक्या वेदना होतात, खाणं पिणं सगळं काही ती विसरून जाते. तिचं सारखं चिंतन चालू असतं, आता येईल माते खाईल, आता येईल माते खाईल. दुसरी आळी आली का ती पुन्हा कोंबते, तिलाही डंख मारते. आणि त्या वेदना शरीरामध्ये त्या प्राण्याच्या, त्या आळीच्या चालू असतात. ते खाणं पिणं सगळं विसरते. आता येईल माते खाईल, आता येईल माते खाईल, असं चिंतन करत करत तिलाच पंख त्या आळीला फुटतात. त्याच आळीला पंख फुटतात. ती पुन्हा कुंभारीण बनते. सगळं लिपून बंद झालं तर ते दार लिपून घेत असते ते. आणि मात्र त्या सगळ्या आळ्यांचं चिंतन मध्ये चालूच असतं. तर ती त्या सगळ्या आळ्यांना पंख फुटतात, त्याही भिंगुर्टी बनून जातात. घराचं ते त्याला तडे पडतात, फोडतात, त्या बाहेर पडतात त्या सगळ्या भिंगुरट्या. त्याही त्याच उद्योग करतात. मग तो नामासाठी, या जीवासाठी, माणसासाठी जीवाने दृष्टांत दिलेला आहे. हा दृष्टांत व्यवहारातला तुम्हाला सांगितला, परंतु याच्यातला सिद्धांत आहे. तसं माणसाने त्या नामाने चिंतन करून करून ही प्रमाद कीड जीवाच्या स्वरूपी जी अविद्या आहे ती टरलवत बनते. ज्ञानाने आणि त्या चिंतनाने, स्मरणाने अविद्या टरलवत होऊन नंतर ती बाहेर कशी म्हणजे वेगळी कसे होते, त्यासाठी फुटाणेकाराचा दृष्टांत देवाने सांगितला की फुटाणा भाजल्या, हरभरा भाजल्यानंतर फुटाणा त्याचा तयार होतो. आणि त्याच्यावरचं जे टक्कर आहे त्या प्रक्रियेने ते मोकळं होतं, नाही का.
मग तुम्ही फुटाणे खायला घेतल्यानंतर थोडस चोळलं का ते निघतं का नाही वरच, टक्कर निघून जात, मग शुद्ध फुटाणा राहतो. तशा प्रकारे ही प्रमाद की जीव स्वरूपाची त्या योग्यतेने, त्या नामस्मरणाच्या योग्यतेने तुमच्या जीव स्वरूपाची टरलवत बनते फुटाण्याप्रमाणे. आणि मग शेवटी साध्य वाक्यामध्ये उदाहरणाच्या शेवटी साध्य वाक्याचे सूत्र आहे, मग परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करून तयाची अनादि अविद्या छेद करती, मूळ अविद्या छेद करती, अज्ञान छेद करती. हे सूत्र आहे. त्याचं सगळं त्या ठिकाणी परमेश्वर कृपाशक्तीने ती अविद्या बाहेर करतात आणि मग जीव सतत शुद्ध अशा प्रकारे परमेश्वर त्याला आपल्या आनंदामध्ये पावन करून घेतात. त्यासाठी स्मरणाने तुम्हाला साध्यपर योग्यता होते, स्थान वंदन केल्याने साध्यपर योग्यता होते, प्रसाद वंदन केल्याने साध्यपर योग्यता होते. त्यासाठी वैशुताईंनी एवढा प्रयत्न करून दरवर्षी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची देवपूजा आपल्याला पुन्हा पुन्हा हे प्रसाद वंदन खायला पाहिजे. आज ही अरणीकर बाबा या पिढीची देवपूजा बादली येथील प्रसाद वंदन आपल्या इथे बाबा घेऊन आलेले आहे. अत्यंत वस्त्रप्रसाद छान पैकी जे पूजा आहे ही आम्ही गुरुकुलमध्ये असताना नेहमी जायचो बादलीला. आता यावर्षी मी बादलीला काही भक्त लोकांना घेऊन प्रसाद वंदन करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. खानदेशमध्ये संपूर्ण 2-3 दिवस 3 दिवस होतो. 3 दिवस वंदन केलं. का आपण इतकी धडपड करतो? त्याच्या पाठीमागचं तर गमक आम्हाला समजलं पाहिजे ना. विश्वाची या परेशा विश्वास दे आम्हाला आणि निळभट्ट साधकाचा एक श्वास दे आम्हाला. निळभट्टांची भेट स्वामींची जेव्हा झाली ना, काही विचारलं का भंडारेकरांनी देवाला? निळभट्ट भंडारेकरांनी भट्टो मागील भांकी पहा, स्वामींचा एवढाच उद्गार त्याच्यामध्ये माझं आप्तेष्ट आहे ते. भंडारेकरांनी 16 वर्ष सन्निधान स्वामींचं लाभलं पण कधी प्रश्न विचारलाच नाही. संपूर्ण अज्ञानत्व एका शब्दामध्ये निघून गेलं होतं. आणि भंडारेकर किती उच्च अधिकाराचे होते. भट्टो मागील फांके पहा म्हटल्यानंतर पेज पालटलं आणि 4 घंटेपर्यंत आयुष्यभर त्या ग्रंथाचं वाचन करत होता. जीवन मुक्ताचं लक्षण त्यांना सापडलं नाही. परंतु मागच्या पानावरती आणि स्वामी भिक्षेच्या निमित्ताने मुद्दाम तिथे जातात. भंडारेकराला भेट द्यायची होती. ज्ञात आपताईची प्रतिती अवधारली. भंडारेकराला एवढा षडशास्त्र संपन्न असलेला विद्वान त्याला त्या ग्रंथामध्ये नव्हतंच. तिथे परमेश्वराच्या कृपेने ती ओळ त्याला तिथे दिसली. भट्टो मागील भाग्ये पहा म्हटल्यानंतर पान उचललं आणि जीवनमुक्ताचं लक्षण ते हे, हा माझा जीवनमुक्त आहे, हा माझा आप्तेष्ट आहे, हे माझं सर्वस्व आहे. हे त्या एका शब्दामध्ये भंडारेकराला समजलं आणि कमरेच्या चाव्या काढल्या. बायकोने अंघोळीला पाणी काढलेलं असताना सुद्धा पाणी थंड होऊन गेलेलं होतं. कमरेच्या चाव्या काढल्या, तिजोरीच्या चाव्या, सर्व खूप संपत्ती परिपूर्ण असं ते व्यक्तिमत्व होतं. कमरेच्या चाव्या काढल्या, बायकोला जवळ बोलवलं, हे सांभाळ, तुम्ही कुठे चाललात? हे ज्यांचे होते त्यांच्या बरोबर चाललो. आम्ही ज्यांचे आहोत ना त्यांच्या बरोबर मी चाललोय असं म्हटल्यानंतर माग फिरून पाहिलं नाही. किती उच्च अधिकाराचा तो जीव आहे नाही का? आणि म्हणून केवळ सुद्धा भट्टो मागील फांके पाधीर गंभीर वाणीने अशा प्रकारे उच्चारल्यानंतर स्वामी वापस फिरले. स्वामींचं दर्शन झालं, हाच माझा मोक्षदाता आहे हे त्यांना समजलं. सर्वस्व माझं हे आहे असं समजलं. भांडाऱ्यामध्ये भांगार तेजिले, संपूर्ण संपत्ती भांगाराप्रमाणे तुच्छ वाटू लागली त्याला. भांडाऱ्यामध्ये भांगार तेजिले
आणि खऱ्या अर्थाने जीवनाचे भांडार गवसले. खरं भांडार परमेश्वर या जीवाचा आहे. खरी संपत्ती जीवाची संपत्ती काय आहे? देवाने सांगितलं जीवाची परमेश्वर संपत्ती. जीवाची संपत्ती खरा परमेश्वर आहे. भौतिक संपत्ती अरे नष्ट आहे. धनानि भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह स्थितायाम परलोक मार्गे कर्मानु गच्छति जीव एकः. तुमच्या बरोबर येणार आहे का हे सर्व? येणार आहे? कधीच नाही येणार. हे सगळं इथे राहणार आहे. नाशिवंत आहे. हे नाशिवंत आहे सगळं, नाही का? धन आहे ते बँकेतच राहणार आहे. पूर्वी भूमीमध्ये श्लोकामध्ये भूमो आलेलं आहे. भूमीमध्ये पुरून ठेवत होते म्हणून धनाने भूमो, धन जमिनीत राहणार, आता बँकेत राहणार. पशवश्च गोष्टे, पशुसंपत्ती गोठ्यात राहणार. भार्या गृहद्वारे, जिला तुम्ही सहधर्मचारिणी म्हणून अर्धांग म्हणतात, ती स्त्री म्हणजे पत्नी, तुम्हाला कुठपर्यंत येणार आहे वाट लावत? आमच्याकडे स्त्रिया आता स्मशानात जातात, परंतु इकडे मात्र खानदेशमध्ये मी नाही पाहिलं स्त्रिया स्मशानात जातात. नाही जात ना? इकडे नाही जात. तिकडे पश्चिम खानदेश शहाद्याकडे तिकडे मी राहिलो, तिकडे नाही जात. स्त्रिया कुठपर्यंत जातात? भार्या गृहद्वारे, घरातून एकदा बॉडी उचलली, प्रेत उचललं म्हणजे मग ह्या लगेच गावाचं सार्वजनिक जे पाण्याचं ठिकाण आहे तिथे आंघोळीसाठी जातात. नदी असली नदीवर जातात, टाकी वगैरे असली सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणी बाया वस्त्रास आंघोळीकडे जातात. बरं, वाट लावताना आपला पदर काढतात. काढता का नाही तुमच्याकडे? त्याला असं दाखवतात ना. म्हणजे काय करतात? बरी झाली द्या, जाय लवकर. हवा घाल तर म्हणावं, हवा तर बाहेर भरपूर असते. तुमच्या पदराची हवा त्याला कुठपर्यंत लागणार आहे? त्या टायमाला हीच भावना त्याच्या पाठीमागे असते की ब्याद होती गेली, बरं झालं. दृष्टांतात देवाने मरतू मरकोडी अजूनही जिताय. स्वतःची पत्नी जेव्हा त्याला म्हणते अरे मरतू मरकोडी अजूनही जिताय, त्याला कुष्ठरोग होतो आणि तो जेव्हा बेडका टाकतो ना, स्वतःची पत्नी म्हणते अरे रे अजून जिवंतच आहेस तू, मरत का नाहीस? हे कानावर शब्द त्या सावकाराच्या जेव्हा पडतात, अरे माझं कोणी नाही. गावाबाहेर दुबळेश्वराच्या मंदिरामध्ये जातो आणि हे देवा तू माझा आणि मी तुझा आहे, माझं कोणी नाही. देमतीला सांगितलं, देमती असे जे ऐशे कुष्टियाच्या धर्मी, देव माझा मी देवाचा ऐशापरी असू जोका देमती. हे जर एवढं तुमचं जर असलं तर तुमचं जीवनाचं कल्याण होईल. कमीत कमी वास्तविकाने एवढं तर करा ना. हे सगळा गोतावळा आहे. नातवंडे पतवंडे परिवार बायको नवरा वगैरे जे काय आहे हे इथंच राहणार आहे. तुम्हाला फक्त ती भार्या म्हणजे पत्नी घराच्या अंगणापर्यंत वाट लावते. अरे तिला तुम्ही अर्धांगिनी, तिला वचन दिलं धर्मार्थ काम यामध्ये तुला तुझी वंचना मी करणार नाही. आपल्या संपत्तीमध्ये तिला सहभागी करून घेतलं, शरीरात संपूर्ण तिच्या ताब्यामध्ये दिलं, ती मात्र तुम्हाला अंगणापर्यंतच वाट लावते आणि पदराने झटकते. पुन्हा बरी झाली बेत गेली. जनस्मशाने सोयरी धायरी मंडळी कुठपर्यंत येतात? स्मशानापर्यंत ते येतात. आणि तिथून पुढे देहस्थितायाम, अरे याला 2-2, 3-3 वेळेस साबण लावून स्वच्छ ठेवलं ना हे शरीर, ते तुम्हाला चितेपर्यंत फक्त साथ करते. चितेवर एकदा ठेवलं किंवा भूमीमध्ये पुरलं म्हणजे संपलं, नाही का? देहस्थितायाम, देह चितेपर्यंत साथ करते. कर्मानुगच्छती जीव एक.
याने जे काही केलं असेल सत्कर्म असत्कर्म ते घेऊन हा जीव एकटाच जाणार आहे पुढे, त्याला एकट्याला प्रवास करावा लागेल. ही सगळी भौतिक संपत्ती आणि भौतिक नाती गोती इथे गळून पडणार आहे, पण शेवटच्या ठिकाणी तुम्हाला सहाय्य करायला तो देव मात्र तुमची साथ नाही सोडतो का? तो देव मात्र तुमच्यासाठी रात्र दिवस निढळावरती हात ठेवून पाहत असतो की हा कधी कधी माझ्याकडे येईल, परंतु आम्हाला ते समजतच नाही. आम्ही या भोगातच गुंतलेलो आहे. भोग नाही आम्हाला भोगत, आम्ही भोगाला भोगत असतो. हे का नाही? आम्ही भोगाला भोगतो आणि मग शेवटी अमोल असा हा नरदेह मिळालेला आहे. किती मौल्यवान आहे. दुसऱ्या कुठल्याही शरीरामध्ये 84 लक्ष योगी सांगितलेले आहे, त्याच्यात एकच योनी अशी आहे, याच्यामध्ये चांगलं केलं तर चांगलं मिळणार आहे. या संपूर्ण सृष्टी चक्राच्या भवचक्रामधून, दुःखाच्या चक्रामधून, या चिखलातून, या गटारातून निघण्याचं एकमेव साधन तुम्हाला मनुष्य शरीर सर्वतोपरीने युक्त असं दिलेलं आहे. त्याचा सदुपयोग करण्याचं सोडून आपण दुरुपयोग करतोय. आणि म्हणून युक्त चष्टस्य कर्मसु, कर्मयुक्त करा. टाइम झालेला आहे आपला, नाही का? सूचना आली का वैशुताईची? 5:29 झालेले आहेत, नाही का? म्हणूनच गीतेमध्ये भगवंताने सांगितलं कर्मणो हेपी बोधव्यम. गीता अध्याय 4 मध्ये कर्माविषयी विश्लेषण करताना ऐकायला नाही तुम्हाला? बर. कर्मणो हेपी बोधव्यम बोधव्यांच्या विकर्मणा अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिही. कर्म आणि अकर्म विकर्म असे प्रकार स्वामींनी कर्माचे सांगितले. कर्म कर्मच नाही असं नाही, ते अकर्मही बनतं. कधी कधी शुभ कर्म म्हणून केलेलं ते अकर्म बनतं, अकर्म ही कधी विकर्म बनतं आणि विकर्म ही कधी अकर्म बनतं. आणि म्हणून गहना कर्मणो गती, कर्माची गती अत्यंत गहन आहे, हे लक्षात घ्या. कर्म कर्मच राहील असं नाही, त्याच्यात विचार नाही केला तर ते अकर्म बनतं. कर्मापासून परांगमुख झालेला अर्जुन गांडीव धनुष्य जेव्हा टाकून दिलेलं आहे, मी युद्ध करत नाही असं म्हटल्यानंतर भगवंताने 3ऱ्या अध्यायापासून निष्काम कर्म कसं करावं, 2ऱ्या अध्यायातच त्याचा उपक्रम स्वामींनी केलेला आहे, नाही का? कर्म कसं आहे? पद्मपत्र निवांबसा कर्मणो, पद्मपत्राप्रमाणे हे कर्म करायला पाहिजे, जेणेकरून ते लिंपायमान तुम्हाला होणार नाही, नाही का? निष्काम कर्म त्याला म्हणतात. कमळाचं पान हे पाण्यामध्ये असतं, बाहेर काढलं तर ते कोरडं असतं का नाही? मग कर्मयोग्याला हा कर्मयोग अशा प्रकारे आचरायला सांगितलेला आहे. तू त्या भोगामध्ये आस, परंतु त्याच्यावर ते आधी मनाच्या आधी वासनेवर ते कंट्रोल करणं, त्या अवस्थेमध्ये वासनेवर ते कंट्रोल केल्यानंतर इंद्रियावर ते कंट्रोल होईल आणि इंद्रियावर ते कंट्रोल झाल्यानंतर तो कर्मयोगी निश्चितच त्या पद्मपत्राप्रमाणे निष्काम करण्याच्या योग्यतेचा बनेल. तोपर्यंत नाही. पण जोपर्यंत तुम्ही वासनेवरच कंट्रोल करत नाही, म्हणूनच गोपाल कृष्णांनी गीता अध्याय 3 मध्ये सांगितलेले की इंद्रियस्य अर्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत कौ हेस्य परिबंध केलो. इंद्रिय आणि इंद्रियांचे जे अर्थ आहेत, या अर्थापासून बाजूला राहा. कर्मयोगाचा सिद्धांत यामध्ये सांगितलेला आहे. ही अस्तिपरी जी आहे, हे कर्मयोगासाठी सांगितलेले आहे. इंद्रियस्य अर्थे, इंद्रिय आणि इंद्रियांचे अर्थ. कोणते अर्थ आहेत? आपले जे इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय किती आहेत? 5 आहेत. ज्ञानेंद्रिय किती आहेत? पंचकर्म इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. पंचकर्म इंद्रिय हस्त पाद वगैरे. पाय दिले ते कशासाठी?
कर्म करण्यासाठी शेतीचे कर्म करा, हे कर्म करा, पण तेच पाय तुम्हाला मंदिरातही घेऊन आले ना. पाय नसते तर आले असतं का? तुम्ही म्हणणार नाही नाही आता आम्हाला ती सायकल बी 3 चाकाची मिळालेली, त्यांनी येऊ शकतो नाही का? नैसर्गिकरित्या तुम्हाला पाय दिलेले आहेत. पाय चरे दिदले हात व्यापारी वेचले, वाणी गुण लादले अनुपम. आणि म्हणून पंच ज्ञानेंद्रिय, फक्त पंच ज्ञानेंद्रियाचं सांगतो आणि कर्मेंद्रियाचं सांगितलं गेलं खूप मोठा पसारा होईल. आणि म्हणून पंच ज्ञानेंद्रियाविषयी सांगतो, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही पंच ज्ञानेंद्रिय आहे. कोणते कोणते? वाणी आहे नाही का, जीभ आहे, डोळा आहे, कान आहे, नाक आहे आणि त्वचा आहे. चांगलं रूप पाहावं हे कशाचं लक्षण आहे? कुरूप पाहू वाटतं का डोळ्याला? पण चांगलं खमंग खावं नाही का. आता ढोकळा खाल्ला ना तुम्ही, त्याच्याबरोबर मिरची हवी होती. कशासाठी? झटका होतो म्हणून ना. मग ते खारट तुरट आंबट जे काही आहे त्या रसाची चव जीभ घेत असते, हे का नाही? आणि त्याच रटावर ते कडुलिंबाच्या पाल्याचा रस टाकला तर मग तो कटवतो. अरे बापरे काय कडू आहे. एखादी गोळी कडू दिली, सुदर्शन चूर्ण जर घ्यायला सांगितलं ना, त्याने हडीमधला ताप, हाडामध्ये जो ताप असतो ना, त्यासाठी पूर्वी महासुदर्शन चूर्ण अजून बी आहे ते घेतल्यानंतर हाडामधला ताप निघून जातो. पण ते भयंकर कडू आहे. सगळी वनस्पती त्याच्यात कडूच आहेत. आणि मग ते सहसा लोक घेत नाहीत नाही का. ते घेतलं का इतकं कडवट असं घाई घाई पाणी पितो माणूस. कडू म्हटलं का नको आहे. पण ज्याला झणझणीत आवडतं ना, तो म्हणतो नाही थोडं तिखट पाहिजे होते, तर मसाला जरा कमीच झालाय नाही का. ज्याला गोड आवडतं, शुगर झालेला मुद्दाम गोड आवडतं, त्याला खावंसच वाटतं. चोरून खातात काही लोक शुगर झालेले नाही दमदार बसतात नाही का. सांगायचं तात्पर्य की जिव्हेने सफरी, एका श्लोकामध्ये सांगितलंय, जिव्हेने सफरी पतंग नयनी गंधेव दोषत्पदा, एळापे त्या हरणा विनाश घडला मातंग स्पर्शी कदा, ऐसे जे गत पंच इंद्रिय जो नित्य सेवी सदा, कैसा ऊर्ध्वगती भवार्ण विपडे तोके पावे पदा. 5 इंद्रियाच फक्त याच्यामध्ये सांगितलं, कर्म इंद्रियाचं मी नाही सांगत आता. पण पंचज्ञान इंद्रिय आहे ते. तर एका इंद्रियाचा विषय जर प्राण्यांच्या ठिकाणी, माणसाच्या ठिकाणी तर सर्वच आहेत, पण प्राण्यांच्या ठिकाणी सुद्धा आहे. जेवढे पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पशूंचं प्राण्यांचं उदाहरण याच्यात दिलेलं आहे. कोण्या माणसाला वाईट वाटायला नको, बस शेवटी सिद्धांत माणसाचा आहे. माणसासाठी सांगितलं ते, पशुसाठी नाही सांगितलेलं आहे. कोळी असतो तो पाण्यामध्ये गळ टाकतो का नाही? वरती त्या दोरीला एक सनकाळी बांधलेली असते, तो गळ तरंगण्यासाठी. गळ हा जड असतो, त्याला खाली असं टोक असतं, त्याला काहीतरी शिदोड वगैरे किंवा मांसाचा तुकडा एखादा लावलेला असतो. तो कोळी गळ टाकतो, तो खाली पाण्यामध्ये जातो आणि ते खाण्यासाठी मासा त्या ठिकाणी येतो. झुंबड उडते माशांची. आणि मग एखादा तो खायला जातो, तेव्हा ती सनकाळी वरती हलते, कोळी काठावर बसलेला असतो. तो समजतो गळाला मासा लागलेला आहे, कारण सनकाळी हलायला लागली आणि मग तो झटका मारतो. तो मासा तो मांस किंवा तो सिदोड खाण्यासाठी म्हणून त्याला तोंडात घेतो. त्याच टायमाला गळाला झटका वरती मारला त्याने का मासा त्या जिभेमध्ये तो आकडा जो आहे तो अडकतो, मासा पाण्याच्या बाहेर फेकला जातो. जिभेचे चोचले पुरवायला गेला, खायला गेला, म्हणून तो मासा मेला. कशामुळे? जिव्हा इंद्रियामुळे, हे का नाही. एकाच इंद्रियाचं प्राबल्य त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तो मेला. जिव्हेने सफरी पतंग नयनी. पतंग म्हणजे दिव्यावर धडक घालणारी पाकोळी.
नाही का? पावसाळ्यात पहा असे लाईट लावली की किती किडे येतात. पूर्वी आपल्या घरामध्ये दिवा राहायचा, चिमण्या राहायच्या, त्या चिमण्यावरती ते यायचे पाकोळ्या, आणि त्याच्यावर झडप घालून ते मरतो. जिव्हेले सपरी पतंग नयनी. नयनी म्हणजे त्याला रूप, हे आकर्षण आहे त्याचं. ते बा आल्या वैशुताई, त्याला संकेत आपल्याला काय हरकत नाही, सकाळच्या याच्यात आपण घेऊ ना. पतंग नयनी, फक्त एवढंच सांगतो, पतंग म्हणजे ती पाकोळी दिव्यावर झडप घालते. रूपाचं आकर्षण जास्त आहे, प्रकाशाचं आकर्षण त्याच्या ठिकाणी, तो विषयाचं प्राबल्य असल्यामुळे ती झडप घालते आणि त्याच्यात जळून मरते. दोनच सांगतो, इथे थांबू, उद्या सकाळी आपण घेऊया उद्याच्या सत्रामध्ये बाकीचा विषय. आणि म्हणून काय आहे, आतापर्यंत आपण आहार बघितला, विहार कसा असायला पाहिजे ते बघितलं. युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त कर्म आपलं पाहिजे, ते चाललेलं आहे वासनिकासाठी. उद्याच्या सत्रामध्ये बघू. इथेच आपण थांबतोय. दंडवत हो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. का जोरदार टाळ्यांनी बाबांच्या मित्रांनो. मला तरी वाटलं बाबा वासनिक होऊनच